हॅलो स्टुडंट्स, मी गायत्री सदाफळ पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आपल्या महाराष्ट्र मीडिया या चॅनलवर। आज आपण घेणार आहोत 6th स्टँडर्डची सायन्सची ॲक्टिव्हिटी शीट 21। ओके, चला तर मग स्टार्ट करूया। लेट अस अंडरस्टँड इन्फेक्शियस डिसीज स्प्रेड ऑफ डिसीज बाय डायरेक्ट कॉन्टॅक्ट, हे आपल्याला शिकायचं आहे। रेफरन्स आपण घेतला आहे स्टँडर्ड 5च्या चॅप्टर नंबर 23 इन्फेक्शियस डिसीज अँड हाऊ टू प्रिव्हेंट देम याच्यामधून। ओके, लर्निंग आउटकम्स आहे सजेस्ट वे फॉर हायजीन, हेल्थ, मॅनेजिंग वेस्ट, डिझास्टर, एमर्जन्सी सिच्युएशन्स अँड प्रोटेक्टिंग सेव्हिंग रिसोर्सेस, लँड, फ्युएल्स, फॉरेस्ट अँड शो सेन्सिटिव्हिटी फॉर द डिसएडव्हान्टेज डिप्राइव्ड। ओके, त्याच्यानंतर आपण घेऊया लेट्स अ लुक। चला तर आता आपण पाहूया। ओके, त्याच्यामध्ये आहे इन्फेक्शियस डिसीज आपल्याला पहिल्यांदा पाहायचं आहे। मदर बर्न्स or grandfather backचे आर नॉट पास्ड ऑन फ्रॉम देम टू अदर्स। ओके, हाऊएवर म्हणजे जे मदर बर्न डिसीज असतात, तुमचे जे पिढ्यानपिढ्या आलेले डिसीज असतात ते मोस्टली काय होत नाही, अदर्स लोकांना काय होत नाही, पास होत नाही। हाऊएवर वन हॅज टू टेक अ केअर टू स्टे अवे फ्रॉम द पीपल हू आर इल विथ फ्लू, कोल्ड, रिंगवॉर्म, स्कॅरीज, चिकन पॉक्स। ओके, आपण काय केलं पाहिजे, कोणत्या पीपल्सपासून लांब राहिलं पाहिजे, ज्यांना फ्लू आहे, कोल्ड आहे, रिंगवॉर्म आहे, स्कॅबीज आहे आणि काय आहे, चिकन पॉक्स आहे। ओके, चिकन पॉक्स आहे। त्याच्यानंतर दिस डिसीज स्प्रेड फ्रॉम द वन पर्सन टू अनदर पर्सन, ते डिसीज कसे स्प्रेड होतात, एका पर्सनकडून दुसऱ्या पर्सनकडे। सच डिसीज आर कॉल्ड ॲज अ इन्फेक्शियस डिसीज, त्या डिसीजला काय म्हणतात, इन्फेक्शियस डिसीज म्हणतात। व्हॉट इज मीन बाय इन्फेक्शियस डिसीज? इट इज अ डिसीज स्प्रेड फ्रॉम द वन पर्सन टू अनदर पर्सन। ओके, दे आर कॉज बाय द मायक्रो ऑर्गॅनिझम्स, कुणामुळे होतात ते, मायक्रो ऑर्गॅनिझम्समुळे होतात। एव्हरी इन्फेक्शियस डिसीज इज कॉज बाय अ स्पेसिफिक मायक्रो ऑर्गॅनिझम ऑर जर्म. When the germs of a particular disease enter the body and begin to grow, the person gets disease. म्हणजे जेव्हा पर्टिक्युलर डिसीजचे जर्म्स आपल्या बॉडीमध्ये एंटर करतात आणि ते ग्रो व्हायला सुरुवात होती, त्याच्यानंतर तर पर्सनला काय होतो, तो डिसीज होतो पर्टिक्युलर। ओके, when a person had a cold, the germs from his body spread in the air when a cough or sneeze. ओके, जेव्हा एक्स्ट्रीम कोल्ड, पर्सन हॅज अ कोल्ड, जेव्हा पर्सनला काय असतो, कोल्ड असतो, तेव्हा त्याच्या बॉडीमधले जर्म्स हे एअरमध्ये पसरतात, कशा थ्रू, कफिंग आणि स्नीजिंग थ्रू। ओके, वेन दिस जर्म्स एंटर द पीपल बॉडीज दे कॅन ऑल्सो गेट द डिसीज, आणि ज्या पीपलच्या बॉडीमध्ये ते एंटर होतात, तो पीपल पण काय होतो, त्या पीपलला पण काय होतो, तो पर्टिक्युलर डिसीज होतो। दॅट इज द डिसीज स्प्रेड्स, अशा प्रकारे काय होतात, डिसीज स्प्रेड्स होतात। ओके, टायफॉइड स्प्रेड्स वेन द इट जर्म्स आर पास ऑन बाय पर्सन विल विथ अ टायफॉइड टू अनदर पर्सन। ओके, टायफॉइड त्या पर्सन्सला होतो ज्याच्यात एका पर्सनला टायफॉइड झालेला असतो आणि दुसरा पर्सन त्याने काय होतो, इन्फेक्शियस होतो। ओके, नेक्स्ट आपण पाहूया डिसीज स्प्रेड ऑफ इन्फेक्शियस डिसीज थ्रू एअर, एअर थ्रू स्प्रेड होणारे डिसीज आपण पाहूया। द जर्म्स ऑफ डिसीजेस लाईक इन्फ्लुएन्झा आर प्रेझेंट इन द स्प्लिट ऑफ सलायवा ऑफ अ पर्सन हू हॅज डिसीज, म्हणजे जर्म्स म्हणजे डिसीजचे जे जर्म्स असतात लाईक इन्फ्लुएन्झा कुठे प्रेझेंट असते, स्पिट किंवा सलायवामध्ये प्रेझेंट असते पर्सनच्या, ज्याला तो डिसीज झालेला असतो। वेन ही कप, स्पिट्स ऑर स्नीज दे एंटर द एअर विथ द टायनी ड्रॉपलेट्स ऑफ सलायवा ऑर स्पिट. वेन अदर पीपल ब्रीथ इन द एअर, त्या पीपल्स जिथं खोकले किंवा शिंकले त्या एअरमध्ये जर ब्रिथिंग आपण केली तर ते जर्म्स आपल्या बॉडीमध्ये एंटर होतात। Disease of a throat and the chest spread through the air, for example tuberculosis, swine flu, etc. That is why we are told to cover our nose and mouth when we cough and sneeze. त्याच्यामुळे आपण काय करतो, आपला माउथ आणि नोज कव्हर करायला सांगतो जेव्हा आपण खोकतो किंवा शिंकतो। ओके, आफ्टर दॅट वी आर सीइंग द स्प्रेड ऑफ डिसीज थ्रू वॉटर, वॉटर थ्रू स्प्रेड होणारे डिसीज आपण पाहणार आहे। ओके, spread of disease through water. The germs of disease of infectious of the intestines like a typhoid, cholera, diarrhea, also jaundice are present in the feces of the affected person. Okay, कशामध्ये प्रेझेंट असतं, feces मध्ये प्रेझेंट असतं affected personच्या। If the feces get mixed with the water, germs in it also enter the water. Okay, ते feces जर वॉटरमध्ये
एंटर झाले तर ते जर्म्स पण कुठे एंटर होता, वॉटरमध्ये एंटर होता. इफ द अनदर पर्सन ड्रिंक्स द वॉटर विच हॅज बीन कंटॅमिनेटेड बाय दी जर्म, जर एखाद्या पर्सननी ते वॉटर पिलं ज्याच्यामुळे ते कंटॅमिनेटेड झालेले ते जर्म्सनी, दे आर एंटर इन हिज इंटेस्टाईन, ते काय होतं त्याच्या इंटेस्टाईनमध्ये एंटर होतात. अँड दॅट पर्सन कॅन गेट डिसीज, आणि त्या पर्सनला तो पर्टिक्युलर डिसीज होतो. To prevent the spread of disease in this manner, it is best to avoid washing clothes, bathing in the water sources or defecating on the banks of the river etc. ओके, त्याच्यामुळं आपण जे रिव्हरच्या साईडला आपण क्लोथ वॉश करतो ते थांबवलं पाहिजे, आंघोळ करतो ते थांबवलं पाहिजे, आणि आपण रिव्हरला डिफेक्ट केलं नाही पाहिजे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण पाहूया. सी द नेक्स्ट पॉईंट, स्प्रेड ऑफ डिसीज थ्रू अ फूड. ओके, कशा थ्रू पाहिजे आपल्याला स्प्रेड ऑफ डिसीज थ्रू फूड आपल्याला पाहिजे. ओके, स्प्रेड ऑफ डिसीज थ्रू. You may have heard of number of people getting a gastro or diarrhea after eating a contaminated food at the function. तुम्ही ऐकलं असेल बहुतेक पीपलला काय होतो, गॅस्ट्रो होतो किंवा डायरिया होतो जेव्हा ते कंटॅमिनेटेड फूड खाते एखाद्या फंक्शनचं. ओके, वी हॅव सीन द फ्लाईज सिटिंग ऑन द डर्ट. तुम्ही काय बघता, घाणेवरती मासे बसलेला तुम्हाला दिसता. वेन दे सीट ऑन द स्पीसीस ऑफ द पर्सन हू हॅज इंटेस्टायनल डिसीज, द जर्म्स ऑफ डिसीज स्टिक टू द देअर लंग्स. ओके, वेन द सेम फ्लाईज सीट ऑन अवर फूड, द जर्म्स एंटर द फूड. ओके, त्या जर सेम आपल्या फूडवर बसल्या तर ते जर्म्स कुठे एंटर होता, आपल्या फूडमध्ये पण होता. इफ यू ईट दॅट फूड, द जर्म्स एंटर अवर बॉडी अँड वी कॅन गेट अ डिसीज, आणि ते जर्म्स तुमच्या बॉडीमध्ये एंटर करता आणि तुम्हाला डिसीज होतो. दॅट इज व्हाय द इम्पॉर्टंट टू ऑलवेज कीप अवर फूड कवर. त्याच्यामुळे आपण काय करायला पाहिजे, नेहमी आपलं फूड कव्हर करायला पाहिजे. ओके, डिसीज स्प्रेड थ्रू फूड ऑल्सो, दिस इज कॉल्ड ॲज अ फूड पॉयझनिंग. ओके, जे डिसीज फूड थ्रू कॉज होतात त्याला आपण काय म्हणतो, फूड पॉयझनिंग पण म्हणतो. ओके, यू हॅव सीन फ्लाईज सिटिंग ऑन द डर्ट. When they sit on the feces of the person who has an intestinal disease, the germs of the diseases stick to their legs. When the same flies sit on our food, the germs get enter into the food. Okay, if we eat the food, the germs are enter in our, if the food, the germs enter in our body and we can get the disease. Okay, that is why it is important to keep our food cover. त्याच्यामुळे आपलं फूड आपण काय करायला पाहिजे, कव्हर करून ठेवायला पाहिजे. नेक्स्ट पॉईंट आपण पाहूया, द स्प्रेड ऑफ डिसीज बाय इन्सेक्ट. इन्सेक्ट थ्रू कसं काय स्प्रेड होतात. ओके, ते पाहूया. वी मे बी अवेअर दॅट वन कॅन गेट मलेरिया फ्रॉम द बाईट ऑफ द सर्टन काइंड ऑफ मॉस्किटो. आपल्याला मलेरिया होतो एका सर्टन काइंडच्या मॉस्किटोने आपल्याला बाईट केल्यानंतर. ओके, वेन दिस टाईप ऑफ मॉस्किटो बाईट समवन हू हॅज अ मलेरिया, त्या टाईपच्या मॉस्किटोने काय केलं, बाईट केलं ज्याला मलेरिया आहे त्या पर्सनला. द मलेरिया जर्म्स इन दॅट पर्सन ब्लड एंटर द मॉस्किटो बॉडी विथ द ब्लड इट सक. त्यांनी काय केलं, त्या पीपलचं तो ब्लड सक करतो. ओके, आणि मग सक केल्यानंतर ते जर्म्स कशामध्ये एंटर होतात, ब्लडमध्ये एंटर होतात. ओके, सॉरी, ब्लडमधून तो ब्लड ते काय होतं, मॉस्किटो सक करतो ज्याच्यामध्ये काय असतात, आपले इन्फेक्शन असतं. इन दिस मॉस्किटो बाईट अनदर पर्सन, तो काय करतो, दुसऱ्या जाऊन पर्सनला चावतो. ओके, द मलेरिया जर्म्स एंटर इन द पर्सन ऑफ द टू अँड द टू कॅन गेट मलेरिया. ओके, त्या पर्सनच्या मध्ये त्या मलेरियाचे जर्म्स काय होतात, एंटर्स होता, आणि त्या पर्सनला पण काय होतो, मलेरिया होतो. इन्सेक्ट लाईक अ मॉस्किटोज अँड फ्लेज स्प्रेड डिसीजेस. कोणकोणते इन्सेक्ट्स डिसीज स्प्रेड करता, मॉस्किटो अँड फ्लीज. ओके, दॅट इज वाय वी मस्ट स्टॉप सच अ इन्सेक्ट फ्रॉम ब्रीडिंग. ओके, म्हणून स्प्रेड ऑफ डिसीज बाय डायरेक्ट कॉन्टॅक्ट. ओके, आपल्याला काय करायचं आहे, डिसीज स्प्रेडिंग बघायचं आहे बाय डायरेक्ट कॉन्टॅक्ट. रिंगवॉर्म, स्कॅबीज आर डिसीज दॅट अफेक्ट द स्किन. ओके, देअर जर्म्स आर फाउंड ऑन द स्किन. रिंगवॉर्मचे स्कॅबीजचे जर्म्स आपल्याला कुठे सापडतात, स्किनवर सापडतात. इफ समवन एल्स कम इन कॉन्टॅक्ट विथ द स्किन ऑफ पर्सन हॅविंग अ डिसीज अवर विअर हिज क्लोथ्स, देन दॅट पर्सन गेट स्किन डिसीज टू. ओके, आपण त्या माणसाचे वापरलेले कपडे जर घातले तर आपल्याला पण काय होऊ शकतो, तो इन्फेक्शियस डिसीज होऊ शकतो. दॅट इज वाय इट इज बेटर टू अवॉइड द शेअरिंग क्लोथ्स. त्याच्यामुळे आपण काय अवॉइड केलं पाहिजे, शेअरिंग ऑफ क्लोथ्स काय केलं पाहिजे, अवॉइड केलं पाहिजे. ओके,
नेक्स्ट आपण पाहूया ॲक्टिव्हिटी दिली आपल्याला. लेटेस्ट प्रॅक्टिस. राईट डाऊन द मीडिया बाय विच द डिसीज इज ट्रान्समिटेड बिलो. ओके. डिसीज कॉज बाय एअर. कोणकोणते एअरने कॉज होतात ते डिसीज आपण पाहूया. तर एअर थ्रू कोणकोणते डिसीज कॉज होतात. TB मीन्स ट्युबरक्युलोसिस. TB कशा थ्रू होतो आपल्याला. ट्युबरक्युलोसिस एअर थ्रू होतो. ओके. ओके. इथे आपण काय केलं आहे डिवाइड केलेलं आहे अकॉर्डिंग टू देअर इन्फेक्शन. ओके. जे एअरनी कॉज होतात, जे डिसीज वॉटरनी कॉज होतात, म्हणजे इन्सेक्टनी होतात. ओके. डिसीज कॉज बाय एअर कोणते आहे. TB आहे, मल्सेस आहे, सार्स आहे. ओके. डिसीज कॉज बाय वॉटर कोणते. चिकन पॉक्स, स्मॉल पॉक्स, डायरिया, गॅस्ट्रो. आणि डिसीज कॉज बाय इन्सेक्ट इज द कॉलरा, जॉन्डिस, मलेरिया, एलिफंटिसिस अँड टायफॉइड. ओके. आफ्टर दॅट सी द नेक्स्ट क्वेश्चन. Tell me what will be happen when we drink a boil and filter water. जर आपण काय केलं बॉईल वॉटर आणि फिल्टर वॉटर पिलं तर वी आर प्रोटेक्टेड फ्रॉम various The large intestine often occurs is about 1.5 meters long. diseases. Various diseases. Okay. You ate outside food which has uncovered. तुम्ही काय केलं. तुम्ही जर बाहेरचं फूड खाल्लं जे झाकलेलं नव्हतं तर वी आर इन्फेक्टेड. ओके. बिकॉज काय होईल आपल्याला डायरिया होईल आपल्याला. फूड इज कवर असेल तर वी आर प्रोटेक्टेड फ्रॉम व्हेरियस डिसीजेस. अगेन प्रोटेक्ट फ्रॉम डिसीज. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. रीड द फॉलोइंग मार्क इन फ्रंट ऑफ करेक्ट स्टेटमेंट इन फ्रंट ऑफ इनकरेक्ट रॉंग. कवर ऑफ नोज अँड माउथ व्हेन यू कफ अँड स्नीज. ओके. इट इज काय करेक्ट स्टेटमेंट आहे. आपण काय करू शकतो कवर करायला पाहिजे आपल्या माउथ आणि ते कवर करायला पाहिजे. ओके. इट्स अ करेक्ट स्टेटमेंट. ओके. इटिंग आउटडोर्स बाहेरचं खाल्लं पाहिजे का नाही आपण इट्स इनकरेक्ट स्टेटमेंट. यूजिंग द क्लोथ्स ऑफ द सिक पर्सन. तुम्ही सिक पर्सनचे क्लोथ वापरले पाहिजे की इट इज अ इनकरेक्ट स्टेटमेंट. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. राईट हाऊ टू प्रिव्हेंट फूड पॉयझनिंग इन युअर ओन वर्ड्स. ओके. फूड पॉयझनिंग कसं काय तुम्ही अवॉइड करू शकता. avoid eating of outside फूड. ओके. तुम्ही काय खाल्लं पाहिजे बाहेरचं फूड खाणं टाळलं पाहिजे. अजून टू कव्हर दी फूड बाय प्रॉपर मॅनर. इन प्रॉपर मॅनर. तुम्ही काय केलं पाहिजे प्रॉपर मॅनर इन प्रॉपर नाही सॉरी इन ए प्रॉपर मॅनर. ओके. प्रॉपर मॅनरने तुम्ही तुमचं फूड झाकलं पाहिजे जेणेकरून आपण फूड पॉयझनिंगपासून काय होऊ शकतो प्रोटेक्ट होऊ शकतो. ओके. थँक्यू स्टुडंट्स. पुन्हा भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये ॲक्टिव्हिटी शीट 2022 मध्ये. थँक्यू स्टुडंट्स. गुड बाय.